बाबत शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी आज मोदींची भेट घेतली। त्यामुळे शरद पवार एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। सुप्रिया सुळेंसह खासदारांची मोदींसोबत चर्चा झाली। 8 खासदार आणि मोदींमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अमित शहांना सुद्धा भेटल्या होत्या आणि आता आज खासदार भेटल्यानं चर्चांना आता सध्या उधाण आलेलं आहे। पवार गटाच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। जवळपास 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ ही चर्चा झाली। तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी सध्या या बैठकीतून करण्यात आली। म्हणजे असा दावा केला जातो आणि असं सांगितलं जातंय, हे नेमकं कोणाकडून? असं पवार साहेब पण बोलत असतात तसं नाही, असं कोणाकडून हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे जे बिल अजून आलेलं नाहीये, या बिल संदर्भात कुठला निर्णय झाला नाही, त्याविषयी विनाकारण आधीच कयास बांधणं मला वाटतं यामध्ये कुठलंही औचित्य नाहीये। महत्वाची गोष्ट ही आहे की आज बैठकीला मी स्वतः होतो आणि या बैठकीमध्ये जे झालंय ते मी तुम्हाला सांगतो। यामध्ये 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जे मुद्दे चर्चिले गेले, आता मी जसं म्हणालो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं काल आंदोलन झालं, काल झालंय ना आंदोलन। आज जो प्रश्न हा दिल्लीतून सुटणार या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाच अवगत करणं, मला वाटतं याच्यामध्ये काही गैर आहे। पंतप्रधानांची भेट घेणं आणि ज्यासाठी 3 जिल्ह्यातले हजारो लोक रस्त्यावर येतात आणि त्या संदर्भात ते आंदोलन होतं, मग माननीय पंतप्रधानांकडे कैफियत नाही मांडायची, मग कोणाकडे मांडायची? तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। आता वेळ दिलेली आहे, काही 2 खासदारांचं काम होतं तर वेळ दिलेली आहे। खासदारांनी मंत्र्यांना भेटणं, खासदारांनी पीएमला भेटणं, हे तर कामच आहे ना आपलं। शेवटी मतदारसंघाची कामं, राज्याची कामं हे सांगणं आपलं काम आहे। किंवा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, कोणी कोणामध्ये विलीन व्हावं ते त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। पण लोकप्रतिनिधी तो इंडिपेंडंट जरी असला तरी तो त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न पीएम किंवा राज्याचा प्रतिनिधी असला तर सीएम पर्यंत मांडणं हे त्याचं काम आहे।